घेऊन आलेले आहेत. गाईज आमचे फॅन्स फॉलोइंग आजूबाजूला आहेत. आम्हाला जबरदस्ती खातो. परत घरे बिरे बांधायचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ना, एक वर्ग ते घेतो. कुठं चालला? मी चाललो पोरीच्या लग्नाला. विजय कुठे गेला? हा तिथंच बघतो मला पण एखादी पोरगी. येस येस. काय आमच्या युट्यूबला नाव नाही ठेवायचं काही. तुमच्या युट्यूबमुळे आहे ना, काय होईल? काय बोलायला नको. ऑन कॅमेरा बोलत नाही. बोल बोल. आमच्या व्ह्यूअर्सला पण ऐकू दे, तू किती हेट करतो आमच्या युट्यूबला. ऑन कॅमेरा बोललं की अजिबात कॉन्ट्रोवर्सी मध्ये आम्हाला अडकायचं नाही. अच्छा. सकाळी सकाळी मिसळ पाव ची कंप्लेंट करतो. हा विजय, जिम जायचंय, स्वतःने जायला पाहिजे. माझ्याकडे गाडी नाही, हे नाही, ते नाही, हे कारण सांगून चालणार नाही. अच्छा. आता गाडी आली आहे, किती दिवस जिमला गेली? आता हे तू कोणाला सांगतोय? प्राचीला ना? हा. किती दिवस जिमला गेली? नाही गेली. आता गाडी आली, सगळं आलं, जिमला जावा, सकाळी उठा लवकर. ठीक आहे. हा मेसेज प्राचीला होता. आता असंच दाखवणार मी तिला. आज तर जाणार आहे. हे बरोबर आहे. हा 2 मिनिटं अगोदर कॅमेरा बंद होता तेव्हा म्हणलं. हे असं माझ्याकडनं बोलून घेतलंय. मी असं बोलणार नव्हतो. डर डर बोलून घेतलं माझ्याकडनं. डर डर. हा तू पण म्हणत होता जात नाही म्हणे प्राची. मला बोलली होती ती, गाडी आली की प्रवीण मी जाणार आहे. कॅमेरा आला की लगेच कर. अच्छा गाडी नाही. अच्छा ठीक. मी बोललो होतो की मी निघून सोडतो ना, आणतो पण. अच्छा एवढं बोललो, उठायला पाहिजे ना. असंच दाखवणार मी प्राचीला. थांबा.
तिकडनं मी आत्ता आली आणि ते आवरून पण नाही आले, आता चेंज करणार होते. मुलीने नेहमी अशीच एंट्री घेतली सगळ्या लग्नामध्ये, समजलं का? हो की नाही ना मुलीने? म्हणून मी येत होतो ना, एक एसटी बस चालली होती, त्याच्यातले 4-5 मुली वाव वाव करत जोरात ओरडत होत्या. नेमकं आमच्याकडून तो कंटेंट सगळेजण ओरडत होते आणि सगळेजण वाव वाव करत होते. हा सगळे आमच्याकडे झाले. वन टू थ्री सोडा. झाकली. काय करावं? वहिनीचं कसं करायचं? पुढच्या बसून टाकायचं व्हिडिओ मोहिनी फोटोशूट करताना थोडीशी माझ्या साईडला टेक, या साईडला टेक. तो हात वर कर, या साईडला लुक कर, स्माइल कर. इथं बघ बरं, शार्प नजर द्यायचा. बाई झाला एकदा. तो हात खाली घ्या. एक लसूण असं घ्या. भाई शशी शोभतो. हार घातला तोपर्यंत पटकन. हॅलो, सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आपल्या सर्वांसाठी अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा साळुंके आणि जाधव या दोन्ही परिवाराच्या वतीनं घ्या अगं बाई जेवण. हा मग चांगलं जेवण. हा अच्छा. इथं जर सुखाने घास गेला तर इकडे जाईल ना. अच्छा, बरोबर. याला बोलून घेतलं. ओ माय गॉड, मनू बघ. नाव वगैरे विचारत होते. नाव वगैरे विचारलं. नव्हतं सांगायला काय. मनूची हवा आहे. नाव माहित नाही, आज मी बाउन्सर म्हणून राहणार. माझा नवरा शेफ, मला शेफ नाही, आचारी हे त्याच्यापेक्षा वरची जास्त इज्जत आहे. मराठी शब्द. आणि मनूला कशाला घ्यायचं आपण? मनू स्पॉन्सरशिप, मनू काय बोलतात? रिसेप्शन. तेच ना, इन्व्हेस्टर आहे म्हणून. इन्व्हेस्टर सगळ्यात जास्त मालामाल पार्टी इकडे. हे दोन इथं बसलेले आहेत पैशावाली. कमर्शियल 10% द्यायची. झिरो व्याजदराने. त्याला पण माहितीये का? झिरो व्याजदराने. म्हणजे पप्याने कोणाला तरी दम दिलेला दिसतोय वसुलीसाठी. फक्त हॉटेलमध्ये 0% व्याजदराने इन्व्हेस्ट करणार, नंतर कमवलं ते 10% ने देणार. वसुली भाई पैसाच पैसा. इन्हीं का रुखवत जिसमें ये सोफा दिया है, ये देखो. ये है इधर खाने का सब सामान. इसमें चकली, चिवड़ा, लाडू, शेंगदाना
सब मिलेगा आपको इधर इवन रबर भी मिलेगा मोहिनी को मेकअप हे ठेवावंच लागतं. सौभाग्याचे अलंकार बोलतात ना ग म्हणू. किटकॅट पण आहे मोहिनीला आवडतं. आणि त्या डोलीमध्ये मोहिनी बसून चालली आहे. किती क्यूट आहे. मोहिनीला कपडे धुवायला साबण आणि ते ब्रश पण दिलाय मोहिनीला कपडे धुवायला. खुर्च्या पण दिल्यात तिला. खुर्च्या नाही दिल्या. वेगळं काय ठेवलं? एक कपडे नाही. चला तर हे आमच्यासाठी पान घेऊन आले आहे. आम्ही नमीचा फोन शोधत होतो. नमीला वाटलं की फोन हरवलाय आणि आम्हाला फोन सापडलाय बिना 100-200 रुपये देता. चला पान खाऊया. सेल्फी तर काढ पहिला. ग्लुकोज चढ रहा है. बॅटरी लो झाली आहे मोहिनीची आता बॅटरी. चौथा लुक. तर नमीचा लुक पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता आम्ही निघालो आहोत मनूच्या हॉस्टेलला आणि आता आम्ही इथून जाणार आहोत पुण्याला. तर मोहिनीचं लग्न सक्सेसफुली पार झालेलं आहे. ओ माय गॉड. अरे इकडे गाडी. तर आमची गाडी इकडे पार्किंगला लागली. आमचे ड्रायव्हर्स आमच्यासाठी वेट करत आहेत. तर आता आपण मनूच्या हॉस्टेलच्या साईडनी चाललोय. बघा बारामतीचे रस्ते कसले भारी आहेत यार. काही गर्दी नाहीये, काही ट्रॅफिक नाहीये, एकदम छानसं वातावरण आहे, पोल्युशन नाहीये काही. आमचे ड्रायव्हर्स पाठीमागून गाडी घेऊन येत आहेत. आता मनूचं हॉस्पिटल येईल या सर्कलच्या लेफ्ट साईडला. पडायची मी अशीच. आणि हे आहे मनूचं हॉस्पिटल. हे आहे मनूचं हॉस्पिटल. आम्ही सगळ्यांना दाखवतो आमच्या मनूचं हॉस्पिटल. बघा हे आहे मनूचं हॉस्पिटल. आणि आता आम्ही हॉस्पिटलचं इथून क्रॉस करून निघालोय मनूच्या हॉस्टेलला. आमच्या हॉस्पिटलला नक्की विजिट जा. कशाला विजिट करा लोकांनी जबरदस्ती. तिथे खूप सरकारच्या सुविधा आपल्याला मिळतात फ्रीमध्ये. गरिबांसाठी खूप चांगलं स्वस्त असं हॉस्पिटल आहे. त्यानंतर शेजारीच आहे महिला. अच्छा. इथे 1 रुपये पण घेतला जात नाही. सगळ्या सुविधा फ्री आहेत. फ्री फॉर वुमेन. आणि आता तिकडे जायचं आपल्याला मनूच्या हॉस्टेलला. मोहिनी की शादी खत्म हो चुकी है. खत्म मतलब मोहिनी की शादी जस्ट हम अटेंड करके आए हैं मनु के रूम पे. सो ये है मनु का रूम और इसमें एक प्राची का पसारा पड़ा है. देखो हॅलो मनु. नाही जास्त पण येतात ना. एअर ड्रॉप नाही करते का तू? कशाने येते? हाँ तो मग 30च येतील ना. 50 कुठं. ओ देखो ये अभी साड़ी से डायरेक्ट नंदू बन चुकी. नंदिनी से प्राची देखो ये नंदिनी की साड़ी और ये नंदू. नंदिनी से नंदू तक का सफर यहाँ खत्म हो जाता है. ये है ताई का पसारा. हॅलो गाई. येता आम्ही आलो आता आकाशला भेटायला. आकाश दादा आमचा सिनियर होता. तर आता आम्ही त्याला भेटायला आलोय बारामतीमध्ये. आता आम्ही इथं चहा पिणार. आकाशात आम्हाला चहा पाजणार. आणि मग आकाशाचा गप्पा टप्पा मारणार. आकाशात आले बडबड करेल. मी तुम्हाला बडबड ऐकवतो आकाशाची. हो फुल एंटरटेनमेंट असतो आकाशाला. चला तुम्हाला दाखवतो तो कुठे जॉब करतो. आणि विजय पर्सन नंतर आकाश बिझी पर्सन. ठीक आहे. कॉल करतो 5-10 मिनिटं. बायकोचा टॅटू काढला आकाश दादा हातावरती. आकाश दादा टॅटू दाखवू. अय्यो बायकोचा टॅटू काढला आकाश दादानी. तृप्ती. ओ माय गॉड. प्राची. ओ माय गॉड्स.
ओळखलं असणार पण असंच तोंड ओळख होती जास्त आकाश दादा तुला बारीक झालं पण मध्ये चांगला झाला होता. आता चांगला आहे उलट. आता व्हिडिओ काढून पब्लिश होणार काय ती युट्यूबर आहे ना आता झाली थोडीशी. आता आम्ही चाललो चहा प्यायला. कोण जबरदस्ती मला इथे घेऊन आलेलं आहे. गाईज आमचे फ्रेंड्स फॉलोइंग आजूबाजूला आहेत आम्हाला बारामती हा छोटे छोटे सबस्क्रायबर्स बारामतीची पोरं त्यांना आता आला आम्हाला भेटायला. आता आम्ही कॉफी पिणार सगळेजण. मी कॉफी नाही पित चहा 2 चहा सगळ्यांना चहा द्या मस्त पैकी. हा ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे. भागवत जराशी झोप पडेल. गोरेगाव पोलीस स्टेशन सगळ्यांबरोबर त्यांना भेटायचं चांगलं आहे. कारण मी पुण्यात येतात ना हां भेटून तुझं जाणार दादा मला. ते पान अजून आले मम्मीला आम्ही इथं सोडलं. अरे 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 बापरे काय काय प्लॅनिंग चालू आहे. आणि आता नाही तो आम्ही निघालो आहे.